काय आता सत्तेची मगरुरी आहेच आणि ती अख्ख्या त्या सत्ताधारी पक्षामध्ये सगळ्यांमध्येच दिसते. म्हणजे एक मुख्यमंत्री सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये ती मगरुरी दिसते. फक्त मुख्यमंत्री मी ऐकलं नाही त्यांना कधी असं. आणि दादांचा काय तो स्वभाव आहे, त्यांचा बोलण्याची स्टाईल आहे आणि त्या स्टाईलच्या जोरावरती ते सगळं चालत आलं. आता हे लोकांसमोर आलं आहे. खरं तर ह्याच्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागायला पाहिजे. असं नाही चालत राजकारणामध्ये. म्हणजे आमच्याकडनं आम्ही आमदार असताना झालं ते त्याबद्दलही आम्हाला वाईट वाटतं. पण गेले 30 वर्ष मंत्रिमंडळातला माणूस उठतो आणि एका IPS ऑफिसरला तू म्हणण्यापर्यंत मजल जाते. आणि कशासाठी? म्हणजे आपला एखादा कार्यकर्ता चुकीच्या गुन्ह्यात अडकलाय, मी तर त्याच्यासाठी हक्काने जाऊन भांडून टेबलवरती आदळ अटप करतो. पण एका वाळू चोरासाठी आपण काय लेवलला जायचं याचा विचार करायला हवा.